हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल अगेन. जेव्हा कोणीही बिगिनर असतो ना किंवा नवीन असतो ना जिमसाठी, तो एक विचार नक्की करतो की हे क्रिएटिन काय आहे आणि मी हे क्रिएटिन घेतलं पाहिजे की नाही, हे माझ्यासाठी सेफ आहे की नाही आणि ह्याचा बॉडीमध्ये यूज काय आहे, आणि मेन सगळ्यात गोष्ट म्हणजे हे किडनी डॅमेज करतं का. तर आजचा व्हिडिओ जो आहे ना, त्यात आपण सायंटिफिकली परफेक्ट सगळ्या गोष्टी समजून घेणार आहे क्रिएटिन बद्दल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की यूट्यूबवर किंवा बाकी खूप साऱ्या ठिकाणी आहे ना, क्रिएटिन बद्दल खूप साऱ्या मिसकन्सेप्ट आहे किंवा रॉंग नॉलेज जे आहे ना, ते द्यायचा प्रयत्न केला गेला आहे. तर आणि खूप सारे असे पण व्हिडिओज आहेत ज्यात खरी इन्फॉर्मेशन दिली गेली आहे. पण आज मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. तुम्हाला क्रिएटिन बद्दल जे पण मिसकन्सेप्ट किंवा जे पण विचार असेल ना, ते तुमचे क्लिअर होऊन जाणार. तर चला मित्रांनो, सुरू करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की क्रिएटिन हे आहे काय. हे एक नॅचरली फाउंड कंपाऊंड आहे, जे नॅचरली तुमच्या बॉडीमध्ये फाउंड कंपाऊंड आहे, जे पहिलेपासून नॅचरली तुमच्या बॉडीमध्ये अवेलेबल असतं. किंवा जर तुम्ही मीट, फिश अशा गोष्टी कंझ्युम करत असाल ना, तर तुम्हाला हे त्यापासून मिळतं. आणि नेक्स्ट म्हणजे हे कोणतं हार्मोन नाही आहे किंवा हे कोणतंही स्टिरॉइड नाही आहे. हे एक असं कंपाऊंड आहे ना, जे तुमच्या मसल्सला एनर्जी क्रिएट करायसाठी हेल्प करतं. आणि जे तुमच्या बॉडीमध्ये क्रिएटिन असतं ना, त्यातलं 95% जे क्रिएटिन आहे ना, ते मसलमध्ये स्टोअर असतं. तर मित्रांनो, नेक्स्ट म्हणजे आपण हे जाणून घेऊया की क्रिएटिन हे बॉडीत वर्क कसं करतं. जेव्हा तुम्ही कोणतीही मुवमेंट करता, एक्सरसाइज करता, तुम्ही जिममध्ये लिफ्टिंग करता किंवा बॉडीची कोणतीही हालचाल असो, मुवमेंट असो किंवा काहीही असो, तुम्हाला त्याच्यासाठी एटीपी हे लागतात. एटीपी म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. आणि हे जे असतात ना, मेन प्रॉब्लेम हा असतो की हे मसल्समध्ये खूप कमी प्रमाणात स्टोअर केले जातात. आणि जेव्हा तुम्ही जिममध्ये जाता, जेव्हा तुम्ही वेट उचलता, तर तेव्हा हे जे एटीपी असतात ना, हे खूप लवकर काही सेकंदात किंवा काही मिनिटातच संपून जातात तुमच्या मसल्सचे. तर अशा वेळी जे क्रिएटिन असतं ना, ते तुमच्या मसलमध्ये ॲज अ फॉस्फोक्रिएटिन म्हणून स्टोअर असतं, जे तुम्हाला नवीन एटीपी क्रिएट करण्यासाठी हेल्प करतं. म्हणजे तुम्ही जर इन केस जिम जात असाल आणि क्रिएटिन कंझ्युम करत असाल, तर तो तुम्हाला त्या पॉइंटवर एनर्जी प्रोव्हाइड करतो, जेव्हा तुम्ही जिममध्ये वेट उचलत आहे किंवा काही मुवमेंट करताय किंवा तुम्ही जे समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही एक एक्सरसाइज करत आहे आणि तुमच्या मसल्सला एनर्जीची गरज आहे, आणि एनर्जी ही एटीपी पासून मिळतं. पण तुमचे एटीपी संपून जाणार, जे तुमच्या मसलमध्ये स्टोअर एटीपी असणार ते संपून जाणार. तर तुमच्या जे मसल्सला तेव्हा त्या पॉइंटवर एनर्जी जे प्रोव्हाइड करेल, ते आहे फॉस्फोक्रिएटिन. क्रिएटिन जे इन फॉर्म ऑफ फॉस्फोक्रिएटिन तुमच्या मसलमध्ये स्टोअर असतं. मित्रांनो, आता आपण नेक्स्ट जाणून घेऊया की तुम्ही क्रिएटिन कंझ्युम केल्यावर बॉडीत काय होतं. जेव्हा तुम्ही क्रिएटिन कंझ्युम करता ना, तर ते तुमच्या इंटेस्टाईनमध्ये जातं. इंटेस्टाईनमधून ते तुमच्या ब्लड स्ट्रीममध्ये जातं. आणि ब्लड जे असतं ना, ते तुमचं ब्लडमधलं जे क्रिएटिन आहे ना, ते मसलपर्यंत पोहोचवतं. आणि मसलमध्ये पोहोचवल्यावर त्यातला जो काही पर्सेंट ऑफ क्रिएटिन असतं ना, ते फॉस्फोक्रिएटिनच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. आणि जसं आपण आता ऐकलं की जेव्हा आपण एक्सरसाइज करतो, तेव्हा जेव्हा आपल्याला एटीपीची गरज असतात, जेव्हा एनर्जीची गरज असते, तेव्हा हे जे फॉस्फोक्रिएटिन आहे ना, तेच आपल्याला हेल्प करतं एक्स्ट्रा एनर्जी प्रोव्हाइड करायला, किंवा तेच मसल्सला हेल्प करतं एक्स्ट्रा एटीपी क्रिएट करायला आणि एक्स्ट्रा एनर्जी प्रोव्हाइड करायला, ज्याच्यामुळे आपले मसल्स आपल्याला हेल्प करतात वेट लिफ्टिंगसाठी किंवा जास्त वेट लिफ्ट करायसाठी. आता नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, की क्रिएटिनमुळे वेट वाढतं का. मित्रांनो, कसं असतं माहितीये का, जर तुम्ही सध्या क्रिएटिन कंझ्युम नाही करता आणि फॉर एक्झाम्पल आपण पकडू तुमचं वेट 80 kg आहे, आणि जेव्हा तुम्ही क्रिएटिन कंझ्युम कराल, तर तुम्हाला काही दिवसात तुम्ही जेव्हा वेट काउंट कराल, तेव्हा तुम्हाला दिसेल की तुमचं वेट 82 to 83 किलो आहे. ते जे वेट वाढतं ना, क्रिएटिनमुळे थोडंफार वेट वाढतं. आणि हे जे वेट वाढतं ना, हे फॅटचं वेट नसतं मित्रांनो. कारण की जेव्हा क्रिएटिन तुम्ही कंझ्युम करता ना, तर तेव्हा तुमच्या मसल्सपर्यंत जे तुमच्या बॉडीतलं वॉटर असतं ना, तर ते
तुमच्या मसलमध्ये तो रिटेंट करून ठेवतो, म्हणजे तो तुमच्या मसलमध्ये वॉटर स्टोअर करतो, ज्याच्यामुळे तुमचे मसल फुल दिसतात किंवा तुमचा परफॉर्मन्स सुद्धा त्याच्यामुळे वाढतो. तर हे जे वेट असतं हे फॅटचं वेट नसतं मित्रांनो, हे त्या वॉटरचं वेट असतं जे क्रिएटिनमुळे तुमच्या मसलमध्ये होल्ड केलं जातं. आणि मित्रांनो, सगळे विचारतात क्रिएटिनचे फायदे काय आहे. क्रिएटिनचे फायदा हेच आहे मित्रांनो की तुमची स्ट्रेंथ इन्क्रीज होते, तुमचा जो वर्कआउट करायची इंटेन्सिटी आहे ती ती तुमची चेंज होते, तुमचा जो परफॉर्मन्स आहे ओव्हरऑल परफॉर्मन्स तो तुमचा चेंज होतो, तुमचे जे मसल्स आहे ते फुल दिसतात, तुमच्या मसल्समध्ये जे वॉटर होल्ड होतं त्याच्यामुळे तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो सुद्धा इन्क्रीज होतो. आणि याच्या ओव्हरऑल जो तुमची जी इंटेन्सिटी असते वर्कआउट करायची ते सुद्धा वाढते. तर मित्रांनो, आता सगळ्यात मेन आणि इम्पॉर्टंट, क्रिएटिन कंझ्युम केल्याने किडनी खराब होतात का. तर मित्रांनो, जे क्रिएटिन असतं ना त्याचं जेव्हा किडनी थ्रू फिल्टरेशन होतं ना तर ते क्रिएटिनिनच्या फॉर्ममध्ये होतं, ते क्रिएटिनिन क्रिएट होतं. आणि जी किडनीची क्रिएटिनिन लेवल असते ना त्याच्यामुळेच असं नाही पकडू शकत आपण की क्रिएटिनिन लेवल वाढल्यामुळेच हर एक हेल्दी पर्सनमध्ये किडनी खराब होते असं नसतं. त्याचे खूप सारे वेगवेगळे रिझन असतात. आणि क्रिएटिन कंझ्युम केल्यानंतर जी क्रिएटिनिनची लेवल वाढते त्याच्यामुळे हर एकाला वाटतं की त्याच्यामुळे क्रिएटिन खाल्ल्याने किडनी डॅमेज होतं. पण मित्रांनो, हे एक मिथ आहे, कारण की यावर खूप जास्त रिसर्च झालेले आहेत. हा एक असा सप्लिमेंट आहे ना मित्रांनो ज्याच्यावर सगळ्यात जास्त रिसर्च झाले आहेत. आणि एकाही रिसर्चमध्ये असं नाही आहे कुठे मेन्शन की ज्याच्यामुळे किडनी खराब होते. पण जर इन केस मित्रांनो तुम्हाला किडनीचा काहीही थोडासा जरी इश्यू असेल ना तर तुम्ही डॉक्टरला विचारल्याशिवाय क्रिएटिन हे नाही घ्यायला पाहिजे. आणि मेन हे असतं की क्रिएटिन कंझ्युम केल्यावर तुम्हाला खूप जास्त वॉटर इनटेक करावा लागतो, कारण की जे क्रिएटिनिन लेवल तुम्हाला किडनीत वाढू नाही द्यायची असेल तर ती प्रॉपर फिल्टर व्हायला पाहिजे. आणि किडनीला फिल्टर होण्यासाठी वॉटर लागतं. आणि जे आपण वॉटर कंझ्युम करतो त्यातलं काही वॉटर जे आहे ना ते मसलमध्ये होल्ड केलं जातं क्रिएटिनमुळे. आणि जेव्हा ते किडनीकडे जातं तेव्हा ते क्रिएटिनिनमध्ये फॉर्म होतं. आणि ती लेवल तुम्हाला जर वाढू द्यायची नसेल तर तुम्हाला डेली नियर अबाउट 4 लिटर तरी पाणी प्यायलाच हवं, जर इन केस तुम्ही क्रिएटिन कंझ्युम करत असाल तर. आणि मेन हे असतं ना मित्रांनो की तुम्ही कोणतेही सप्लिमेंट घेत असेल तर तुम्ही तो विचारपूर्वक घेतले पाहिजे. आणि तुम्हाला सप्लिमेंट घेतल्यावर तुमचा जो वॉटर इनटेक आहे ना तो प्रॉपर असायलाच हवा. वॉटर इनटेक जर प्रॉपर नसेल ना तर तुम्हाला किडनीचाच प्रॉब्लेम म्हणून नाही, तुम्हाला बाकीचे बरेचसे प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि मित्रांनो, लास्टमध्ये की किती क्रिएटिन डेली कंझ्युम करणं सेफ आहे. तर मित्रांनो, 3 ग्राम टू 5 ग्राम क्रिएटिन तुम्ही कंझ्युम करू शकता. जे पण हेल्दी लोक आहेत ते 3 टू 5 ग्राम कंझ्युम करू शकतात डेली. आणि कंझ्युम जास्त कंझ्युम करणं हे महत्वाचं नसतं मित्रांनो, तुमची कन्सिस्टन्सी महत्वाची असतं. जर तुम्ही क्रिएटिन कंझ्युम करताय, फॉर एक्झाम्पल तुम्ही 3 ग्राम पासून स्टार्ट केलं तर तुम्ही 3 ग्राम कंझ्युम डेली केलं पाहिजे आणि कन्सिस्टंटली केलं पाहिजे, तेव्हाच तुमच्या मसलमध्ये प्रॉपर एनर्जी क्रिएट होणं सुरू होणार, ज्याच्यामुळे तुमचा परफॉर्मन्स सुद्धा वाढेल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. क्रिएटिन बद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहेत. आता जर इन केस तुम्हाला असेच व्हिडिओ इन फ्युचर सुद्धा लागत असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि इन केस तुम्हाला व्हिडिओची इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओ भेटूया. थँक्यू.